अगदी डेअरीसारखं आणि घट्ट दही घरच्या घरी कसं बनवायचं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता अजिबातही दही खाली पडत नाहीये व दह्याचा एकही थेंब खाली पडत नाहीये. आईस्क्रीम सारखं सुद्धा तुम्ही हे दही कापू शकता. बघू शकता किती जास्त घट्ट दही झालंय. यामध्ये आपण ना मिल्क पावडर वापरली आहे ना जास्त दूध आटवलंय. या दह्याची रेसिपी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर दही बनवण्यासाठी मी 1 लिटर इतकं फुल क्रीम मिल्क घेतलंय. ते आपल्याला पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं व चमच्याने फिरवत फिरवत आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. अधूनमधून आपल्याला चमचा हलवत राहायचा आहे जेणेकरून दूध जे आहे ते खाली लागणार नाही. तर व्यवस्थित असं दुधाला उकळी आली आहे. 2 ते 3 वेळा आपल्याला छान असं दूध जे आहे ते व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. साधारणतः मी 4 ते 5 मिनटं दूध जे आहे ते व्यवस्थित असं उकळून घेतलं आहे. आपल्याला जास्त दूध वगैरे आटवायचीही गरज नाही ना मिल्क वगैरे पावडर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. दूध उकळल्यानंतर आपण गॅस जो आहे तो बंद करून देऊ व दूध जे आहे ते थंड होण्याची वाट बघूयात. अर्ध्या तासानंतर चेक करून बघितलं तर दूध जे आहे ते व्यवस्थित असं थंड झालं आहे. एकदा बोट बुडवून बघायचं. आपल्या बोटाला सहन होईल इतकंच गरम दूध हवं. थोडंसं कोमट हवं, जास्त गरमही नको. तर माझं बोट मी यामध्ये बुडवून बघितलं तर माझ्या बोटाला गरम इतकं सहन होतं. इतकं गरम दूध आपल्याला हवंय, जास्त थंडही नको. तर दही लावण्यासाठी आपण एका तांब्यामध्ये 1 चमचाभर इतकं विरजण टाकायचं. तेही आपल्याला विरजण सुद्धा थोडं घट्टच हवं आणि जास्त पातळही नको. तर बघू शकता इतकं घट्ट मी विरजण घेतलंय. त्यानंतर तांब्यामध्ये जितकं विरजण घेतलंय ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. एकही गाठ वगैरे यामध्ये ठेवायची नाही. व्यवस्थित असं फेटून घ्यायचं व पूर्ण तांब्याला आपल्याला हे विरजण जे आहे ते लावून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी पूर्ण तांब्याला विरजण जे आहे ते सगळीकडून मी लावून घेतलंय. त्यानंतर आपण दूध जे गरम केलेलं होतं ते सगळं यामध्ये टाकून द्यायचं. यामध्ये आपण थोडी मिल्क पावडर वापरलेली नाही आहे व थोडंसुद्धा जास्त वेळ दूध आटवलेलं नाही आहे. व्यवस्थित असं दुधाला विरजणासोबत मिक्स करून घ्यायचं व यावरती झाकण ठेवून 6 ते 7 तासांसाठी किंवा तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. गरम जागेवरती हे दही ठेवून द्यायचं. 6 ते 7 तासानंतर आपण दही जे आहे ते चेक करून बघूयात. तर दही जे आहे 6 ते 7 तासानंतर व्यवस्थित असं लागलं गेलं आहे. तर बघू शकता आता आपण हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 2 ते 2.5 तासांसाठी फ्रीजमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं. तर चला तर आता मी हे थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून देते. 2 तासानंतर आपलं दही जे आहे ते व्यवस्थित असं सेट झालं आहे. बघू शकता अजिबातही हाताला पाणी वगैरे लागत नाही. इतकं घट्ट आपलं दही जे आहे ते तयार झालं आहे. तर तांब्यासुद्धा मी उलटा करून बघते तर अजिबातही दही जे आहे ते खालीसुद्धा पडत नाही आहे. अगदी डेअरीपेक्षाही घरच्या घरी आपण एकदम घट्ट असं दही बनवून तयार करू शकतो. बघू शकता तांब्या पूर्णपणे उलटा केला आणि वरून थोडं थोडं तांब्याला थपथप केलं तरीसुद्धा दही जे आहे ते खाली पडत नाही आहे. तर चाकूने सुद्धा मी कापून बघते तर आईस्क्रीमसारखं इतकं दही घट्ट बनलं आहे. तर बघू शकता छान असं आपलं घट्ट दही जे आहे ते तयार झालं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं दहीसुद्धा व्यवस्थित असं सेट झालं आहे की नाही. हा व्हिडिओ बघून कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल मला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.